अमरावतीत राणा दाम्पत्यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व बेरोजगारांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी भक्तिभावाने महापदयात्रेचे आयोजन केले। या पदयात्रेला गंगा सावित्री निवासस्थानापासून सुरुवात झाली असून ती अंबा एकविरा देवी मंदिरापर्यंत नेण्यात आली। विशेष म्हणजे ही संपूर्ण पदयात्रा राणा दाम्पत्यांनी अनवाणी पायाने पूर्ण केली। या पदयात्रेत असंख्य कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि जय एकविरांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। शेतकऱ्यांवर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटात त्यांना दिलासा मिळावा, बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच सामान्य जनतेच्या जीवनात सुख समृद्धी नांदो यासाठी देवी समोर साकड घालण्यात आले। यावेळी राणा दाम्पत्यांनी सांगितले की लोकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी राजकीय मंचावरून लढा देत असतानाच श्रद्धेनेही लोककल्याणाची प्रार्थना केली जाते। त्यामुळे ही पदयात्रा ही लोककल्याणासाठीची प्रामाणिक भावना असून देवीचे आशीर्वाद मिळाल्याने अडचणीवर मात करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या ठिकाणी पदयात्रेला सुरुवात केलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अनेक वर्षापासून अंबा माता एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो। बिना चपलीने वैदल गंगा सावित्री निवासवरनं जातो। हजारो कार्यकर्ते, युवासन पार्टीचे कार्यकर्ते आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, सगळे मिळून खऱ्या अर्थानं आज या महापदयात्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या जो संकटामध्ये आहे, शेतकऱ्याची परिस्थिती जी खराब आहे ते परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून माझी अंबा माता एकविरा मातेला हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दो की या सगळ्यांना दिवाळीच्या आधी सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी जेवढे महाराष्ट्राचे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 10% संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केली तर मला असं वाटते जे ईडी सीबीआयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कलंक नाही आहे, कुठल्या प्रकारची संपत्ती नाही आहे, असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे। आणि मी सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करीन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे। सगळ्यांनी पुढे यावं। जे शेतकरी नेते म्हणतात स्वतःला, जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्तीची पुरी यादी आहे आमच्या। जर तुम्ही त्या यादीमधली 10% जरी वाटप केली तर थोडी माणूस की सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल। कारण तुम्ही मंत्री होते, सरकारमध्ये होते, आता आमदार आहे, आमदार नाही आहे, माजी आमदार झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत। मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे। स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला 10% पैसे शेतकऱ्यासाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल। नुसतं आरोप करायचे, पत्ते आरोप करायचे, राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची, हे न करता पुढे येऊन शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करा अशी माझी विनंती। जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कहर देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला, एकविरा देवीला एवढीच साकडा घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी, एकविरा देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो, एवढीच आज आशीर्वाद मागायला आणि साकडा घालायला मी अंबादेवी आणि एकविरा देवीमध्ये चालली आहे।
अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.